आता मालवणमध्ये असो जसं की तुमका सांगितलेलं आहे आणि साईडचं काम चालू असा आणि आता प्लास्टरचं वगैरे काम चाललं तुमका आतमधनं बंगलो दाखवून आणते. कामाचं फिनिशिंग बघा, प्लास्टरिंगचा वर्क बघा, एकदम प्रॉपर नेटका असं नाही की आउटसाईड तर कामावरती दुर्लक्ष कुठचं केलं जातं. एकदम चांगलं उत्तम गुणवत्तेचं काम हा. हे बघा इकडे पण तसाच, या साईडने जिनो असा वरती चढाक, आउटसाईड जिनो. जाऊया वरती. कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर म्हणजे आजचं आपलं व्लॉग असं असतं, आपण मालवणला जातो, माऊली कन्स्ट्रक्शनच्या साईडचा आपण शूट वगैरे करतो. तर आज बघूया काम किती म्हणजे कसं झालेलं असं साईडचा, जे आम्ही तुमका दाखवतो प्रत्यक्षात रीलमध्ये. ते आज काम कंप्लीट झालं की नाही तर आपण तुमका दाखवते. आपलं पण शूटचं काम असं म्हणजे आता बघूया, जा काम आपण लास्ट टाइमपासून बघत दिलो तर काम कितपर्यंत येईल आता आपण बघूया. आज आमची कदाचित 5वी-6वी पाऊट असतात. हां, त्या साईडला जाऊची, कारण कंटिन्यू आम्ही त्यांच्यासोबत काम करतो. आता 2 वर्ष होई दिलीत, तर चांगला काम करतात घरांचा. तुमका सुद्धा जर घर वगैरे कोणाक बांधूचं असला तर तुम्ही सुद्धा बघू शकताय म्हणजे काम कशा प्रकारे वगैरे चालता, किती महिन्यात काम झालेलं तर आपण तुमका सांगूचा प्रयत्न करते. तर आता बाहेर पडूया चला. पावसाचं वातावरण झालं, आमका 10:30 पोचायचा आणि टाईम झालो आता 9:21. तर चला आज परत एकदा मालवण. आज आपण प्रवास करतो या स्कूटीन, ही गौरीची गाडी या. जस्ट आत्ता येईल ते काही योग उशीर झालो, 9चा टाईम होतो निघाचो, तरी पण आम्ही पोचतलो 10:30 आरामात. गोप्रो आणून गेलेलं वाटतं वरती. चला जाऊया. माझी टमटम, सॉरी माझी स्कूटी. बरं स्वतःच्या गाडी ती टमटम म्हटलं असतं. म्हणजे माझी जुनी गाडी आहे. एखाद्या राग आहे त्याच्या गाडी काय नाव ठेवला काय, गाडीचं खोडखोड केल्यानं केल्यानं गाडी बोलायचं आधी सांगते सगळीकडे केलं मा खडखड खड. सांगायची. पण आम्ही चांगली झालो, तुझे खडखड कोणी गेलो गाडीचं. मी विशेष तुमच्यावर कधी नसतो. हे काम कर, रेनकोट घाल कारण पाऊस बाहेर भरलो. गरम जाता मागं. तू घालू नको, मी घालतोय. गरम जातं. मी घालतोय. पाऊस तो बघ त्या साईड बघ. पाऊस नाही पडतो, बस चल गाडी आहे, जाऊया. कधी बसात माझ्या. चल चल बस. उतर उतर. अरे नेतं नाही नको बस. नको, जायचं ना बाई माझ्याकडे. रिस्क नको. तरी आम्ही बऱ्यापैकी पुढे येलो. वाटेत करा तो नेरूर पूल असा जिथे मी शूट केलंय, तिथे एक वडापाव सेंटर होतं, तिथे नाश्ता पण केलं. वडापाव आणि बटाटा भजी एकदम मस्त होती. आणि आता आम्ही 65% देऊन पोहोचलो. आता गर्दी आहे काय बघूया इथे. गाडी आहे ना, गाडी इकडूनच चालू झाली असेल तर खूप लांब लोकांनी लावली आणि काय माहिती. कोण कोण दर्शन घेतात आणि हां बघूया आपण. गर्दी आता गाडी इकडून चालू नाही झाली, कोणतरी इकडे येऊन लावली आहेत आपली गाडी. बुधवार आहे त्याच्यामुळे. हां आज बुधवार हा, त्याच्यामुळे बघूया गर्दी आहे का काय 60%. सुट्टी असताना हां आणि प्लॅन करतात ना पोरगे मी लहान असताना येते, मला लहान असताना घेऊन येतो. मंडळी गर्दी बघा. म्हणजे तुम्ही बघू शकता वरपर्यंत गर्दी आहे या साईड. आणि या साईडने पण कदाचित जागा असू शकता वर जाऊ, त्याच्यामुळे इकडे लोकांनी गाडी वगैरे पार्क केलेली आहेत. आणि आज बुधवार रविवार या दिवसांक भरपूर गर्दी असते इकडे. आता आपण जाऊया आपल्या कामाच्या ठिकाणी. येताना पण बघा, येताना पण गर्दी असतली. आणि या टाईममध्ये तुम्ही कोणाकडे जेवक गेला तर तुमका बिनतास कोण पण जेवक घालतलं इकडे पार्टी करणार, होय की नाही. हां म्हणजे 60% गेल्यानंतर असं बोलत नाही तर रस्त्यावरून कोणतरी अनोळखी व्यक्ती येईल, तुम्ही तर कोण जेवत असताना तिकडे जेवक वगैरे गेलात ना तर तुमचं लगेच तिकडे जेवण वगैरे भेटताला. हां बकऱ्याचं मटण, कोंबड्याचं मटण, चिकन सगळं भेटताला. म्हणजे आमच्या इकडची माणसं तर अशी असतात, मालवणी लोक, जर तुम्ही असा नॉर्मली कोणाकडे जेवण गेलात तिकडे तुमच्या दिसली माणसं तुमचं लगेच जेवण वाढतं. तिकडे बोलत नाही की तुम्ही अनोळखी असाय. आपण जाऊया आता आपल्या कामाच्या ठिकाणी. मंडळी आपण येऊन पोचलो चौकीमध्ये. आणि आज वाटतं बाजार हा, कारण गाड्यांची खूपच ह्या नाही मावसात होतो, पण कोंबडी वगैरे विकू गेलेली ना. हा कदाचित बाजार नसतात, इकडे गर्दीच असता ना, ट्राफिक झाला असेल. आपण चौकी गेलो मग. अच्छा आपण चौक्यावरून आता चाललो कुठे ना मालवणला. फायनली मंडळी आपण येलो आपल्या घराकडे गाडी पुढे. म्हणजे आता ही तुम्ही जी साईड बघताय ना, आपण ओझरमध्ये असो. आपण लास्ट टाइम भूमिपूजन झालेलं आहे इकडे, वारा जोरदार असा, तर त्या साईडवरती येलो.
चौथी रो कंप्लीट झालेलो असा आणि वरचं बांधकाम चालू झालेलं असा. काम एकदम टाईमवरती प्रॉपर वेळेत असा. बघू शकताय अशा प्रकारे हे शूट करता. मी आता थोडं शूट केलं आणि काम इकडे चालू आहे. नाश्ता करून गेलेत काम करतात ते. हे बघा अशा प्रकारे हा साईड हो असा म्हणजे आमचा काम हा असा येऊन शूट करता लागता. त्याच्यानंतर मग जाऊन एडिटिंग वेगळं पार्ट असा. वारा नॉनस्टॉप वारा एकदम. टाइम आता 11:30 11:30 झाले. एक्स्ट्रा मी फुटेज काय घेऊ नाही. ही आता तुम्ही इकडे ना पाण्याची सुविधा कातळ भाग असा येऊन आणि इकडे बघू शकता ही पाण्याची व्यवस्था केलेली असं बोरिंग मारून दिलेली आहे. तर बोरिंगचा वेगळा बजेट आपल्याला माहीत नाही. नंबर खाली दिलेला तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकताय. आपण आता खाली उतरलो खालना तुमका दाखवते. हे बघा चौथीच्या वर आता बांधकाम स्टार्ट झालेला. तेव्हा लहान वाटा ना तेव्हा एकदम म्हणजे हां हो हो बाकीचा काय झालेला नाही होता. त्याची फॅमिली येलेली पूर्ण. आज तो दादा आहे तुला फक्त. त्यांची मुलाखत घेऊची आहे थोडीशी आमका. इकडे पिंपळची एवढी मोठी पानं दिसते ती काढूची काढून. माझा काम झाला का ते. शूट तर आम्ही कंप्लीट केलं आणि फिरताना आपला काहीतरी दिसला शकता दाखवते तुमका. हे बघा रुईची फुला या फळ असा. ही पानं खय वाहतात तुमका माहिती असं सांगूची गरज नाही. खय हनुमानांना वाहतात शनिवारची. येस हे बघा मारुती मंदिरच्या बाहेर विकतात ती. हार बनवतात पानांचं ना. फुलांचं पण बनवतात नाही ना सोन्यांनी बनवलेलं. हे बघा फुला आणि इकडे मांगर असा पडलोय बघा. एक दे ना काढून नका. लहानपणी ना खेळतात सुद्धा बरेच जण ज्यांका माहिती असते. फुल मस्त आहे ना भारी आहे. एखाद्या गोष्टीचं जर असं तू खूप निरीक्षण केलं ना त्यात तुला खूप चांगले ह्या दिसतील. ओके इकडे मध्ये कातळ असं आहे बघा. हे असे सगळे काढायचे आणि भरपूर सारे आणि ते असे उडवायचे. काहीतरी असं उभ्या राहता का काहीतरी ते असं म्हणजे एक गेम होतो लहान असताना. तो आता मला नीट आठवत नाही. आणि हे बघ असं पण असतं बघ. हे मोठे आहेत ना. आम्ही लहान असताना धरारनी गेलो. आवाज येता म्हणजे ऐका होय. तू करूकच नाही का कधी ना धरार गेलो का मी ह्याच करू. आमची धोरात नाही धोरात काय होतं होय भारी आवाज येता. मंडळी वाटेत आम्ही नाश्ता केलेलो काय नाही तो प्रूफ बघा. एक जण येऊची आहेत घराचे ओनर त्यांची मुलाखत घेऊची आहे थोडीशी. त्यामुळे थांबलो वरचा झालो येऊन. आणि ह्या बघा चराक चालू केलेलं येताना. एक वडापाव पार्सल घेतलेलं म्हणजे चुकान 2 सांगण्यात मी भजी घेतलंय. वडापाव होतं तर मग पार्सल करून घेतलं. कसं वाटतं तुका ओपन हवेत एसीच्या वातावरणात. मस्त चुक एक झाली की पाणी आणून पाणी मागतात जास्त मिनरल्स आहेत. आमका तर जाऊ नाही म्हटलंच तरी 3 वाजतले. म्हणजे एका साईडचं शूट तर आपलं कम्प्लीट झालं. आता आपण चाललो त्या आजी आजोबांच्या बंगल्यावर. तिकडे पण आमचं शूट करूचा. आणि इकडचं शूट खूप गमतीशीर झालेलं असं. टेक घेताना भरपूर हसा गेलेला. त्याच्यामुळे आजचा दिवस जरा खूप चांगलं वाटतं. तर बघूया आता आजोबा कसे टेक घेऊन राहतात आपल्या. तर जाऊया मालवणमध्ये ना. आता आपण असं आचरामध्ये ओझरमध्ये आणि इकडे सगळी जमीन अशी काचवड काहीतरी असं. आणि आता बघूया आपण मालवणमध्ये जाऊन शूट करूया. आणि त्यानंतर आपण जेवतलो आणि घरात जातो. जेवतलो ना नाही म्हणता बघूया तरी पण चला. आपण आता मालवणमध्ये असो जसं की तुमका सांगितलेलं आहे. आणि साईडचं काम चालू असा. शूट तर आपण घेतलो रीलसाठी. आणि आता प्लास्टरचं वगैरे काम चाललं. तुमका आतमधनं बंगलो दाखवून आणते. टाईल्सचं आणि प्लास्टरचं काम सध्या चालू आहे. आता आपण हॉलमध्ये एंटर करतो. आणि या साईडला 2 मस्त मोठे विंडो आहेत. आणि या साईडला किचन आहे बघू शकताय. इकडे पण एक मस्त मोठी विंडो असं प्लॅनिंग घराचं 1 नंबर केलेला. रोड त्या साईडला असं समोर. इकडे बघू शकताय सामान वगैरे ठेवण्यासाठी मस्त स्टँड असा मार्बलचा. आणि अजून फिनिशिंग होऊक नाही पण काम सध्या रनिंग असा.
लाईटीचं वगैरे चालू असा थोड्याच दिवसात आपण तुमका याची पूर्ण अपडेट पण देऊ. पूर्ण झाल्यानंतर सिलिंग वगैरे असलं तर आपण तुमका दाखवू शकतो. हॉल असा या साईडला बघू शकताय. इकडे काम चालू आहे. बाथरूम असा इकडे दुसरं सेकंड बेडरूम असा, सॉरी फर्स्ट बेडरूम असा आणि बेडरूमला लागूनच इकडे बाथरूम असा बघू शकताय. त्याच्यात एक बेडरूम हा, त्याच्यानंतर एक हॉल असा मस्त आणि बाकी तुम्ही किचन तर बघितलं आता. इकडे पण 2 मस्त विंडो आहेत लाईटसाठी. एकदम मस्त प्लॅनिंग आहे घराचा बघू शकताय. तुमका आता फक्त साईडनं बाहेरनं दाखवून आणते थोडासा कसा. या साईडनं किचनला एक मस्त डोअर ठेवलेला इकडनं. लाईट तर येतेच मस्त. इकडे प्लास्टरचं काम वगैरे तुमका दाखवते बघू शकताय. हे बघा, हे बघा कामाचं फिनिशिंग बघा, प्लास्टरिंगचा वर्क बघा एकदम प्रॉपर नेट काय असं नाही की आउटसाईड तर कामावरती दुर्लक्ष कुठचं केलं जातं. एकदम चांगलं उत्तम गुणवत्तेचं काम हा. हे बघा इकडे पण तसाच. या साईडने जिनो असा वरती चढाक, आउटसाईड जिनो. जाऊया वरती. हे बघा आणि मालवणमधलं बंगलो आहे हो. हे बघा हे असं टेरेस हा. इकडे तिकडे काम चालू आहे प्लास्टरचा. थोडा मोठा टेरेस हा बघा. मस्त माडा फोपळींची झाडं असत साईडला आणि इकडे समुद्राचा तुमका आवाज येतच असतो. याचा टप्प्याटप्प्याने आपल्याकडे पूर्ण व्हिडिओ असतो त्या कामाची एकदम प्रॉपर. मंडळी आता फिरान काम करून आम्ही दमलो आणि एक ब्रेक घेतलो. जेवणासाठी आम्ही थांबलो आणि हे बघा मस्त जागा इकडनं तुमका दाखवते. रोडला लागूनच असा चौकेचा बाजार क्रॉस केलो आणि त्यानंतर लेफ्ट साईडला आता आम्ही कुडाला जातो तेव्हा. हे बघा इकडे प्लास्टिक आहे पावसामुळे तो रोड असा आणि आम्ही आतमध्ये येऊन बसलो मस्त. आणि थंड वातावरण आहे त्यामुळे मी काम चालू केलं. म्हणजे तो फोन पडणं असते काकानी जाताना एका सांगितल्याने. आपली ऑर्डर इलेली असा सूप आणि त्या अगोदर टाइमपास दिल्याने आपणास मस्त असा बेस्ट थंडीत सूप मस्त ना. काम चालू आहे इकडे. आपली फायनल ऑर्डर ही असा लॉलीपॉप आणि राईस सांगितलं होतं की अर्धो खातलो आम्ही. आपण अर्धा आणि चार्जिंग रवली म्हणजे 1% मोबाईलमध्ये शूट करून आता फक्त चाललो तर नाहीच चालतो. बघूया नाहीतर ब्लॉग मग इकडेच एंड करून टाकतलो. कॅश यूज करायचेच. चला बघूया जर रवली चार्जिंग तर पुढे भेटूया नाही तर काय करा नाही.